अमेरिका सध्या इराण विरोधातल्या युद्धात आपल्याकडील सर्वात घातक आणि अत्याधुनिक अशी शस्त्र वापरतोय आणि यातही लढाऊ विमानं इराणची कशी राखरांगोळी करतायत हे आपण गेले काही दिवस पाहतो आहोत। यात अण्वस्त्रवाहू FA-18 सुपर हॉर्नेट, रडारलाही चकवा देणारे F-22 रॅप्टर स्टील्थ फायटर, B-2 बॉम्बर, F-35 अशी एकाहून एक सरस विमानं गेल्या 6-7 दिवसात इराणची राखरांगोळी करतायत। अशी विमानं इतर कोणत्याही देशाला आपल्याकडे असावीत असं वाटते। भारताला तर अमेरिकेनं ही विमानं विकण्याची तयारीही दर्शवली, मात्र भारतानं आजवर याला साफ नकार दिलाय। का ते माहितीये? याचं कारण दडलंय ते इतिहासात आणि भारत अमेरिका यांच्यातल्या संबंधांमध्ये। तो काळ होता शीतयुद्धाचा। त्यावेळी अमेरिकेनं पाकिस्तानला अत्यंत जवळ केलं होतं, अगदी आपल्याकडची अत्याधुनिक शस्त्र सुद्धा पुरवली होती आणि यामध्ये F-86 सेबर, F-104 स्टार फायटर आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे F-16 फायटर फाल्कन या विमानांचा समावेश होता। आणि ही सगळी विमानं पाकिस्ताननं भारताविरोधात युद्धात वापरली होती। हे पाहिल्यावर भारताचा अमेरिकेवरचा विश्वास उडाला नसता तरच नव्हता। अर्थात त्यावेळी भारताच्या मदतीला धावून आला तो रशियानं भारताला MiG-21, MiG-29, सुखोई 30 MKI अशी विमानं पुरवली, जी आजही भारतीय हवाई दलाची बलस्थानं आहेत। त्यानंतर काळ आला 1990चा। या दशकात भारत अमेरिकेचे संबंध काहीसे सुधारले, मात्र पुन्हा एकदा 1998 मध्ये भारताला अमेरिकेनं धक्का दिला। पोखरणमध्ये भारतानं अण्वस्त्र चाचणी केली आणि भारतावर अमेरिकेनं तातडीनं आर्थिक तांत्रिक निर्बंध लादले। भारताला पुरवलं जाणारं अमेरिकन तंत्रज्ञान अगदी एका रात्रीत थांबवलं। अमेरिकेच्या या निर्णयानं भारताची खात्री पटली की संकटकाळी अमेरिका हा अजिबात भरोशाचा नाही। आता काळ बदललाय, सरकार बदलली आहेत, संबंधही पूर्वीपेक्षा चांगले झालेले आहेत। अगदी आता भारतानं अब्जावधी रुपये खर्च करून C-17 ग्लोबमास्टर ट्रान्सपोर्ट विमान, अपाचे अटॅक हेलिकॉप्टर, चिनूक हेलिकॉप्टर, प्रिडेटर ड्रोन खरेदी केलेत। लष्करी साहित्यासाठी भारत आता अमेरिकेचा एक चांगला ग्राहकही तयार झालेला आहे। मात्र जेव्हा प्रश्न लढाऊ विमानांचा येतो ना, तेव्हा मात्र भारत अमेरिकेपासून सावधच राहतो। कारण एक वेळ संकटकाळी ट्रान्सपोर्ट विमानांचे सुटे भाग थांबवले तरी चालतील, मात्र युद्धकाळी जर लढाऊ विमानांचे सुटे भाग थांबवले तर काय करावं? संरक्षण करारात, संरक्षण क्षेत्रात मित्र हा भरवशाचा लागतो, अमेरिकेसारखा स्वार्थी आणि बेभरवशी असून चालतो।